राज्यातील अंधश्रद्धा, तंत्रमंत्र आणि बुवाबाजी विरोधात माकपच्या वतीने सोलापुरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन दहन करण्यात आले. जिल्हा परिषद पूनम गेट परिसर यावेळी घोषणाबाजीने दणाणून गेला होता. ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसय्या आडम आणि जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी कॉम्रेड आडम यांनी अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे व सर्वसामान्यांचे होत असलेले शोषण गंभीर असल्याचे सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच काही लोकप्रतिनिधी अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्र शासनाने बाबा अशोक खरात यांच्या बरोबर जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, IAS ऑफिसर आहेत, IPS ऑफिसर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, या सगळ्या चौकटीची चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टापुढे या बाबा अशोक खरात बरोबर या सगळ्या चौकटीला फाशी द्या ही आमची मागणी आहे. केवळ सोलापुरात नाही, सर्व महाराष्ट्रामध्ये आज ही मागणी लावून धरलेला आहे आणि जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरणार आहे. या अशोक खरातची जे आहे ते अनेक नेत्यांना, राजकीय नेत्यांसोबत हित संबंध असल्याची माहिती समोर येते. कसं पाहता याकडे? त्या सगळ्या लोकाला या केसमध्ये गुंतवा, तुरुंगात पाठवा, फासावर चढवा